मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर ज्या ज्या वेळेला आक्रमण होईल ते परतून लावण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण मराठी माणूस हा एकत्र येऊन लढा देईल, हा संदेश देशाला जाणं गरजेचं होतं। त्या दृष्टीने सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊत साहेबांना फोन केला, त्यांना हे सांगितलं की आपण एक मोर्चा काढला पाहिजे। मोर्चाच्या तारखांसंदर्भात थोडंसं मला असं वाटतं थोडे मतभेद होते, पण ते दूर करून शेवट 5 तारखेला मोर्चा करायचं ठरलं। त्याप्रमाणे 5 जुलैला हा मोर्चा होणार आहे आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस हा एकवट येईल। देशाला जो संदेश जाणं गरजेचं आहे तो जाईल आणि मला असं वाटतं की हा संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा आहे त्याचा 2.0चा अवतार आहे। मला असं वाटतं हा जो मोर्चा आहे हा ना सन्मान्य राजसाहेबांचा आहे ना सन्मान्य उद्धव साहेबांचा आहे, हा मराठी माणसाचा मोर्चा आहे आणि याचं नेतृत्व सुद्धा मराठी माणूस करेल। भाजपला राजकारण करायची सवय आहे, हे काढलं उकरून कोणी काढलं? तिसरी भाषा हिंदी असावी आणि हे असावे उकरून तुम्ही काढलं आणि राजकारण आम्ही करतोय। तुम्हाला भैया लोकांची मतं पाहिजेत म्हणून तुम्ही उकरून काढल्या त्या गोष्टी आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय राजकारण करतोय म्हणून। अरे मराठी भाषेचा अभिजात दर्जा मराठी भाषेमुळे मिळाला। मराठी भाषेचं साहित्य तेवढं समृद्ध आहे, मराठी भाषेचा इतिहास तेवढा जुना आहे। कोणीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कोणावरही उपकार केलेले नाहीये। मुळात जर नसेल तर ते देऊच शकत नाही। हिंमत असेल तर तुम्हाला गुजराती भाषेला देऊन दाखवा अभिजात भाषेचा दर्जा, देऊ शकता का? तेवढं साहित्य आहे का? तेवढी समृद्धी आहे का? तेवढा इतिहास आहे का? मला असं वाटतं ह्या गोष्टींचा कोणीही बुस्टिंग करू नये। हे सगळं आमच्यामुळे होतं। शेवट मराठी भाषेला जो न्याय दिलेला आहे, मराठी भाषेचं साहित्य म्हणून तुम्ही त्याला दर्जा दिलात ना। VPL YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।